इकडे बघा, व्हिडिओ करतोय. पोज नका, व्हिडिओ करतोय. क्षेत्र स्वयंभू नागनाथ नागोबा मंदिरला आलेलो आहे. सगळी गँग आमची निघाली आहे. चिकनालं अरे तुला फोन करत होतो मर्दा, तुमच्या मामी दिसलेल्या वडगावात बाजा घेताना. माहिती आहे की मी भेटून आलो. हा, मला मग कुठं माहित आहे. काय तर आहे इथं, डॉल्बी लावला आहे हे मंदिर. आणि काय माहित नाही, पण काहीतरी कार्यक्रम आहे. डॉल्बी लग्न आहे काय? लग्न आहे. चला लग्नाचं जेवण खाऊन जायचं. ते बंद होतं, ते 5 दरवाजे. इथं बॅक साईडला अजून एक मंदिर आहे. पहिला एका मंदिरात गेलो, इथं अजून एक नागोबाचं मंदिर आहे. मंदिर चांगलं आहे तसं. इथं पहिल्यांदा आलोय मी या मंदिरात. हे सुशा, हे मंदिर कुठल्या एरियामध्ये आहे? कुठलं आहे? नरंदेला नागोबाचं मंदिर चालू आहे आम्ही. अरे लाईन तिकडून आहे, घुसमधनं. खेळू दे सुशा. महत्वाची चर्चा झाली यांची, जेवणाचं नियोजन करायचं कसं. झाड वगैरे कसलं भारी आहे. वातावरण मस्त आहे एकदम गार. रामलिंग चला. हे म्हातारीने मला ढकललं. खुई बघा. शिष्या म्हातारी बघी. काय बोललास? पुढे इथं करायची काय मंदिरात? लडका लोक. शिष्या पोरं बघितलं तुला? काय बोलल काय नाही. लड़की लोग देखा है इसको? लड़की लोग किती पोरी बघितलं?
तिथं वरती आज जायचं म्हणते ते. हे आता जहाज मंदिरला आलो इथं असं आतमध्ये जहाज मंदिर आहे. मी इथं लास्ट टाइम येऊन गेलो. आता हे लोक बरेचसे फर्स्ट टाइम आलेत. आतमध्ये खूप भारी भारी काय काय दाखवतो तुम्हाला. डोक्यात केस नाही केस व्यवस्थित करायला. चला फोटो शूट झाला आता सगळी पसरलेली. काय तिकीट आहे हे किती तिकीट आहे सुशा तिकीट किती आहे 10 रुपये 10 रुपये तिकीट आहे. बेने मला दे की चॉकलेट. आमच्या आजीने दिलं तर सांग हे चॉकलेट आमच्या आजी तिथं आहे तिने मला दिलं होतं मी ह्याला देतो. हे नको मला ते दुसरं पाहिलं ऑरेंजचं पाहिजे. नको हे बी तेच आहे दुसरं नाही. आजी द्या की हो ग्रॅनी चॉकलेट पाहिजे. हो चॉकलेट पाहिजे चॉकलेट द्या. हे नको दुसरं पाहिजे मला ऑरेंज द्या म्हणतोय. सगळे संपले. गजब बेइज्जती है. बॅगा वगैरे सगळ्या आतमध्ये ठेवा. बाकी सगळं चला चला या. यमुना गंगा सरस्वती भांगपाड वाकडे झाली. बॉयफ्रेंड बनवला तुला शिस्तीत 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 नाही शिस्तीत जायचं बाय पळायचं नाही. शिव हे बघ चॉकलेट लगेच बघते. चीटिंग करता है तू. हे आलो जहाज मंदिरला. जाताना बदलून येईल आपलं नाही का. चला बारका निघालं. अरे जास्त पाणी संपले पाणी आटले उन्हाळा जास्त आहे. त्यामुळे पाणी आटलेलं होय. इथे आणि शिष्या. जहाज आमचं तिथेच थांबलेलं. बोलाय शिशव उन्हाळ्यानं पाणी आटले. काय शिव पाणी पाणी आहे. हा चला चला पुढे चला चला गेली सगळी शिव चल. दिसलं त्याला म्हणलं आत काय म्हणते पाणी. तुम्ही दर्शन घेऊन या आम्ही वर जाऊन येतो. हा दे त्याला चॉकलेट बोलो. तू गॉगल होतं शिव चॉकलेट घे घे दादा चॉकलेट देते घे घे चॉकलेट. चिडले चिडले रुसले रे रुसले रुसले रे. आता त्याला चॉकलेट पाहिजे. शिव बघ चॉकलेट दादा चॉकलेट देतोय घे ये दे म्हण दादाला. चॉकलेट हे पोरगा बघा लहान मुलांचं चॉकलेट घेऊन खाते. शिष्या लहान मुलांचं चॉकलेट घेऊन खाते ते नाही म्हणते ते. चिडले हा चिडले ते. शिव चिडलाय शिव चिडलाय. ते येणारच नाही आता ते येणारच नाही. त्याचा विश्वास उठला. मी खाणार बघ नाही. शिष्या विश्वास उठला तुझ्यावर ना भावा. हा खाल्ला बाबा खाल्ला. चिंगम नाही चिंगम. शिष्या कोपऱ्यात जाऊ नको जा झालते. बाबा ड्रायव्हिंग करून करते बघ जा रे. जा तू चालू जा. काम चालू आहे इथं.
काम चालू आहे. जहाजच्या साईडला पाणी होतं, ते पाणी पण नाही आहे, सगळं बंद आहे. पण वारं एक नंबर आहे, मजा येते वाऱ्यात. गार गार वारं आहे वाहनाचं, एक नंबर मजा येते. हे काम चालू आहे, सगळं मार्बल वगैरे तुकडे ठेवले. श्री धुळेश्वर मंदिर. कार आहे रे सुशा इथं, ते डावीकडे आहे, ते लेफ्टला आहे. ब्लॉग चॅनलचं नाव कोल्हापूरचा हेमंत. चेक कर यूट्यूबला. एक सबस्क्रायबर वाढला भावांनो. तर काहीच रामलिंगला आलो आता. आणि हे बघा आमचा गोवामधनं आलेला शांत गोवामॅन. तुझ्या कसं ना चालतंस? कसं होतंय, कसं कुठे गेलं? आताच तर इथं होता. हा या इथं खाली कसं निघाला, कासव निघाला. शिस्तात कुठे सुशा, कुठे पुढे घेऊ काय? हे पुढे घे. सुशांत जाऊ रे. ये वल्लाय पाणी पडायला लागलं. उन्हाळा हिवाळा श्या डोंगराचं पाणी येते बघ वरनं. हे रामानं बाण इथंच मारलं तुला. कुठं चक्की भिजली. केस बिकले दाखव काय दाखवायचं? केस दाखवते पिकलेली. वय झाले तुझं. आगे जाता हूँ. चांगलं आहे ओव्हरऑल. आतनं मस्त आहे, आतनं मस्त आहे. आणि आपण बाहेरचं पण निघालो. चला शॉर्टकट मारा लागला. शॉर्टकट मारायला पाहिजे सगळ्यांना. चल चल सुशा. एवढ्या पायऱ्या चुकून आले. या लवकर या लवकर. त्या कशी का निघाली.
टाका नाही तर टाका. हे ना काय घेतले बघू खाली मावायला नाश्ता करायचा का जेवायचं मला ते सांग. जेवण बनवलंच घरी म्हणून. नाश्ता करा, वडापाव खावा, काहीतरी हे खावा, समोसा खावा मिसळ खावा. कुल्फी वडा कोण खाणार आहे? कुल्फी वडा वडा खाणार आहे. वड्यामध्ये गार कुल्फी घालून खायचं. वड्यामध्ये कुल्फी घालून जरा ट्राय करून बघूया. नवीन पद्धत काढली आहे आत्ताच आम्ही. शिष्या तू काय कॉर्नेटो वडा काय हाऊसफुल आहे होय. कोणा काय पाहिलं ते घ्या. आमची छोटी कंटेंट क्रिएटर रिया आंटी. कुपन घ्यायचं आहे त्या भेटताना. तर रामलिंगवरून निघून आम्ही आता नाश्ता सेंटरला थांबलेलो. तिथून आता आम्ही आळत्याला आलो आहे. आळत्याला आता देवाचं दर्शन वगैरे घेऊन मग इथून निघणार. जेवायचा प्लॅन बघू कुठं काय चाललं आहे. वडगावला करायचं आम्ही जेवायला थांबेन. ही तुम्ही बघू शकता काकू कशी ऐकायला लागली. वाकून ऐकते. आता इथं दर्शन वगैरे झालं की मग निघायचं इथून. प्लॅन अजून पुढचा काय होते. आमचं लहान पोरगा बघा. अरे अरे वन्स मोर सुशिया. त्यात नाही एकच निघला. हळू फुकायचं असते. हा सुशिया आता तू. आता सुशी जो माझा भाऊ सुशी. बॅटरी 2 बॅटरी सिंगल पावर. बारकं पोर गाईस. हा थांब मी देतो थांब. हा इकडे जोरात इकडे जोरात. अरे खाल्लंय का नाही. हा इकडे राहील आणि फुग हवे फुकल्यामुळे तो सोडणार नाही ते. तो सोडणार नाही तर किती पण हे कर. अरे पडली. मी झालं रे. मी नाही टाकली बाबा लगीन म्हणून आयडी कशी पप्पा मी नव्हतो क्या. झूठ बोल रहा है. शिष्या कशी बसली. आता जेवणाचं नियोजन चाललंय. कसं कोण काय खाणार आहे. शिष्या काय खाणार आहेस. बेडकाची बिर्याणी. शिष्याला आमच्या बेडकाची बिर्याणी पाहिजे. तू काय खाणार. 15ची बिर्याणी. काय ते 12च्या आत बंद करायचं होतं ना. आचारसंहिता. आईचा काय. जेवण तयार आहे आणि जेवण असोपर्यंत इथं चाललंय काय तर चर्चा झाली आहे. आतमधली जागा सोडून आमची पब्लिक बाहेरून थांबल्या. फायनली जेवण आलं. तो दात पडला ना ग. किती का खाली बसले. 4 जण इथं बसले. तुझ्या आहे काय आहे काय. साहेबांना कॉल आलाय. गायब. दात पडला तिचा गायब झाली ती. मामी कसा आहे. अश्विनी मी कसा आहे. 1 एकदम छान. नक्की आहे चांगलं तर आहे.
तो दात पडला ना ग अगं vlog करतोय तो. म्हणून ते पळते दात पडलेलं सांगायचं ना. दात कुठं आहे टाकला बाहेर. तर काय आमच्यासोबत आज स्कॅम झाला. स्कॅम 2024. आम्हाला सांगितलं फिरायला जायचं आहे आणि घेऊन गेले. शिशाकडे घेऊन गेले आपला देवाला. देवदर्शन झालं. स्कॅम टोटल फिरायच्या नावाखाली आमचं देवदर्शन झालं. आज आम्ही देवदर्शन करून आलो. पण मजा आली. मजा आली का नाही ग? मजा एक नंबर आली. एन्जॉय फुल केलं. या बिचारीचा दात पडला. ते रोण्यात त्याचं काम आहे. जेवायला बसलं आणि दात पडला. तिथनं घंटे लावून काय गेला माहितीये काय जाणार आहे बाहेर म्हणून. देवदर्शन करून काय भेटलं? दाढ पडली. पण मजा आली. मजा भरपूर आली. जास्त व्हिडिओज करता नाही आले मला, कारण दंगामस्तीमध्ये तिथं चार्जिंग पण कमी होतं, त्यामुळे जास्त व्हिडिओज नाही करता आले. तरी पण जेवढे केलेत त्याचा व्लॉग एक नक्की मी आता बनवून अपलोड करीन थोड्या वेळाने नाही, ह्याच्या आधी 1-2 ब्लॉग्स पेंडिंग आहेत ते टाकेन मी. आणि मग बघा कसं वाटतं सांगा कमेंट्समध्ये, नक्की तुमचे व्ह्यूज सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला बाय बाय.